नमस्कार शेतकरी बांधवांनो. शेती ज्ञानसागर या आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपल्या या चॅनलचा उद्देश एकच आहे, शेतीतले नवीन विचार, नवीन पद्धती अगदी सोप्या भाषेत आपल्यापर्यंत पोहोचवणं. तर आज आपण एका अशाच खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, जो फक्त आजच्या पिकापुरता नाही, तर आपल्या शेतीचं आणि आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य सुरक्षित करू शकतो. चला, हा विषय अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. ही एक खूप खूप महत्वाची गोष्ट आहे, नाही का? झाड म्हणजे फक्त लाकूड किंवा फळ नाही, तर ते आहे एका शेतकऱ्यासाठी संकटाच्या काळातला सर्वात मोठा आधार. एक प्रकारे आपली फिक्स्ड डिपॉझिटच आहे ती. पण ही गोष्ट आजच्या काळात इतकी महत्वाची का झालीय? चला तर मग हेच आज आपण खोलात जाऊन समजून घेऊया. आजची आपली शेती पाहिली ना, तर खरंच एका जुगारासारखी झालीय. आपण जीवाचं रान करतो, पैसा लावतो, पण हातात काय येईल याची काहीच शाश्वती नसते. का? कारण आपण पूर्णपणे फक्त एकाच पिकावर अवलंबून असतो आणि यामुळेच आपला धोका खूप खूप जास्त वाढतो. आणि सगळ्यात मोठं आव्हान कोणतं असेल तर ते आहे हवामान. कधी बघा पाऊस ऐन गरजेच्या वेळी पाठ फिरवतो आणि दुष्काळ पडतो, तर कधी अचानक इतका धोधो कोसळतो की सगळं पीक डोळ्यादेखत वाहून जातं. या लहरीपणामुळं आपल्या हातात अक्षरशः काहीच उरत नाही. बरं, एका बाजूला निसर्गाचा खेळ आणि दुसऱ्या बाजूला वाढणारा खर्च, तो तर काही थांबायचं नावच घेत नाही. खतं महाग झाली आहेत, औषधं महाग झाली आहेत आणि बियाण्यांचे दर तर दरवर्षी वाढताच आहेत. म्हणजे पेरणीपासून कापणीपर्यंत खिशातून पैसा जातच राहतो. आता बघा, आपण एवढा खर्च करतो, निसर्गाशी दोन हात करतो आणि पीक पण चांगलं घेतो. तेव्हा आपल्याला वाटतं की चला आता 4 पैसे मिळतील. पण बाजारात जातो तर काय? भाव एकदम पडलेले. मग इतकी मेहनत करून चांगलं पीक घेऊन सुद्धा पदरात काहीच पडत नाही. मग इथेच खरा प्रश्न उभा राहतो. विचार करा, जर आपलं मुख्य पीक, मग ते अतिपावसामुळे असो, रोगामुळे असो किंवा बाजारभाव पडल्यामुळे असो, जर ते गेलं, तर आपल्याकडे उत्पन्नाचा दुसरा मार्ग काय आहे? आपल्या कुटुंबाला आधार काय? आहे का आपल्याकडे काही बॅकअप प्लॅन? ह्याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला एका जुन्या पण आजच्या काळात अत्यंत गरजेच्या अशा विचारात मिळतं. ही एक अशी पद्धत आहे जी आपल्या शेतीला जास्त स्थिर आणि जास्त टिकाऊ बनवते. चला तर मग ओळख करून घेऊया वृक्ष आधारित शेतीची. आता तुम्ही म्हणाल, ही वृक्ष आधारित शेती म्हणजे नेमकं काय? तर अगदी सोपं आहे. याचा अर्थ आपल्या शेतात फक्त आपलं नेहमीचं पीक म्हणजे सोयाबीन, कापूस, ज्वारी, भाजीपाला हे न घेता त्यांच्या सोबतच आपल्या बांधावर, शेताच्या कडेला किंवा पडीक जागेत अशी झाडं लावणं जी आपल्याला वर्षानुवर्षे उत्पन्न देतात. लक्षात घ्या, आपण आपलं मुख्य पीक सोडत नाहीये, फक्त त्याला झाडांची एक मजबूत जोड देत आहोत. आता या दोन्ही पद्धतींमधला फरक बघा, अगदी स्पष्ट आहे. जिथे आपण फक्त एकच पीक घेतो तिथे धोका खूप जास्त असतो, कारण उत्पन्नाचा मार्ग एकच. दरवर्षी नव्याने पैसा लावावा लागतो आणि हळूहळू जमिनीचा कस पण कमी होत जातो. पण या उलट जिथे झाडं आहेत तिथे धोका कमी होतो, कारण उत्पन्नाचे अनेक मार्ग तयार होतात. आज लावलेले झाड ही आपल्या पुढच्या पिढीसाठी गुंतवणूक ठरते. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे जमिनीचा कस कमी होण्याऐवजी तो सुधारतो, वाढतो. झाडं म्हणजे फक्त फळं किंवा लाकूड नाहीत, तर ती आपल्या जमिनीसाठी एका डॉक्टरसारखं काम करतात. खरंच, ती आपल्या निर्जीव होत चाललेल्या शेतीला पुन्हा जिवंत करतात, तिला आतून निरोगी आणि मजबूत बनवतात. ही प्रक्रिया कशी होते माहितीये? अगदी नैसर्गिक आहे. बघा, झाडांची मुळं मातीला घट्ट पकडून ठेवतात, त्यामुळे माती वाहून जात नाही. झाडांची सावली जमिनीवर येते, त्यामुळे जमीन थंड राहते आणि ओलावा टिकून राहतो. मग झाडांची पानं गळून जमिनीवर पडतात आणि ती कुजून जमिनीसाठी एक नंबरचं खत तयार होतं. यालाच आपण सेंद्रिय कर्ब म्हणतो. आणि जिथे असं चांगलं खत असतं तिथे गांडुळांसारखे जमिनीचे मित्र म्हणजे सूक्ष्मजीव वाढतात, ज्यामुळे आपली जमीन जिवंत आणि सुपीक बनते. आजकाल बघा, उन्हाळा किती वाढलाय, पाऊस कधीही येतो, यालाच हवामान बदल म्हणतात. अशावेळी ही झाडं आपल्यासाठी एका ढालीसारखं काम करतात. ती आपल्या शेताच्या आसपासची गरमी कमी करतात, पावसाचं पाणी स्पंजसारखं शोषून जमिनीत साठवतात आणि हवा तर शुद्ध करतातच. चला आता बोलूया सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीबद्दल, म्हणजे पैशाबद्दल. कारण शेवटी सगळा खेळ पैशाचा आहे. झाडं लावल्यामुळे आपल्या उत्पन्नावर काय फरक पडतो हे समजून घेऊया.
हे चित्र बघा, सगळं काही स्पष्ट होईल. एका बाजूला आहे फक्त एका पिकावर अवलंबून असणारा शेतकरी. त्याचं उत्पन्नाचा एकच बार आहे. जर ते पीक गेलं तर सगळं उत्पन्न शून्य. आता दुसऱ्या बाजूला बघा, हा आहे वृक्ष आधारित शेती करणारा शेतकरी. त्याला त्याच्या मुख्य पिकातून पैसे मिळतातच, पण सोबतच फळांमधून, लाकडातून, जनावरांसाठी चाऱ्यामधून आणि काही औषधी वनस्पतींमधून सुद्धा पैसे मिळतात. म्हणजे एक मार्ग बंद झाला तरी दुसरे 4 मार्ग उघडे राहतात. मग प्रश्न येतो की कोणती झाडं लावावीत. तर ही काही झाडं आहे जी आपल्या भागात कमी पाण्यात आणि कमी खर्चात मस्त वाढतात. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना बाजारात चांगली मागणी पण आहे. जसे की आंबा, आवळा, सीताफळ, चिंच, आपला शेवगा, नारळ, कडुनिंब आणि बांबू. ही झाडं आपल्या जमिनीसाठी आणि हवामानासाठी एकदम उत्तम आहेत. हे सगळं ऐकल्यावर अनेक शेतकरी बांधवांच्या मनात एक प्रश्न नक्कीच येईल की अरे वा, सगळं ठीक आहे, पण झाडं लावायची कुठे? जर शेतात झाडं लावली तर मुख्य पीक घ्यायला जागाच उरणार नाही. आणि हा प्रश्न अगदी बरोबर आहे. पण यावर उपाय अगदी सोपा आहे. आपल्याला झाडं शेताच्या मधोमध लावायची नाहीयेत. ती आपण आपल्या शेताच्या बांधावर लावू शकतो, कडेला लावू शकतो, विहिरीजवळची जी जागा असते तिथे लावू शकतो, किंवा जिथे पडीक नापेर जागा आहे तिथे लावू शकतो. यामुळे आपल्या मुख्य पिकाची जागा पण वाचते आणि आपल्याला झाडांचे सगळे फायदे पण मिळतात. म्हणूनच वृक्ष आधारित शेती ही फक्त एक शेतीची पद्धत नाही, तर हा एक दूरदृष्टीचा विचार आहे. हा विचार फक्त आजच्या पिकापुरता नाही, तर आपल्या येणाऱ्या पिढ्यांच्या सुरक्षित भविष्याचा आहे. आणि हेच खरं यशस्वी शेतकऱ्याचं लक्षण आहे. तो फक्त आजच्या कापणींचा विचार करत नाही, तो गुंतवणूक करतो उद्याच्या सुरक्षेमध्ये. आज लावलेलं एक झाड ही उद्याच्या सुरक्षितेची गॅरंटी बनते. जे लहान शेतकरी आहेत, ज्यांच्याकडे जमीन कमी आहे, त्यांना असं वाटू शकतं की हे काही आपल्यासाठी नाही. पण तसं अजिबात नाहीये. तुम्ही फक्त 5 किंवा 10 झाडांपासून जरी सुरुवात केली ना, तरी ती एक खूप मोठी आणि शक्तिशाली सुरुवात असेल. एक छोटीशी सुरुवात सुद्धा भविष्यात खूप मोठा आधार बनू शकते. तर मित्रांनो, आजचा हा विषय संपवण्यापूर्वी आपण सगळ्यांनी स्वतःला एक प्रश्न विचारूया. आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी काय सोडून जाणार आहोत? कर्ज आणि नापीक जमीन, की एक सुपीक, हिरवीगार आणि अनेक उत्पन्नाचे मार्ग देणारी शेती? निर्णय आपल्याच हातात आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि आपल्या शेती ज्ञान सागर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.